पुस्तकाचं पहिलं पान आहे. ह्याच्यात कोणता तरी पक्षी दिसतोय. कोणता आहे रे? कावळा. व्हेरी गुड. कोणता पक्षी? कावळा. अजून काहीतरी दिसतंय बघा चित्रात. फुलं. फुलं दिसतात. ते फुल कोणत्या रंगाचं आहे रे? लाल. व्हेरी गुड. रेड. आता या चित्रात काय दिसतंय ते मला सांगायचं. काय दिसतंय? चित्रकथा वाचन म्हणजे निव्वळ चित्रांची नावे सांगणे नाही, तर त्या चित्रांची गोष्ट सांगणे होय. गोष्ट सांगण्यासाठी मुलांना नेमके शब्द शोधावे लागतात. अजून तुम्हाला फुलं दिसतायत. आता या चित्रात कावळा काय करतोय? खाली बघतोय. खाली बघतोय. त्याच्या चोचीत काहीतरी आहे. काय आहे रे? काय दिसतंय बघा बरं चोचीत त्याच्या? काटा. काटा का? तो काटा कुठं घेऊन चालला असेल? घट्ट बांधायला. व्हेरी गुड. कुठं? घट्ट बांधायला. आता या चित्रात बघा कावळा काय करतोय ते. काय करतोय या चित्रात? चोचीत घेऊन उडत चालला. उडत चाललाय. आता पुढच्या पानावर खूप छान चित्र आहे. काय दिसतंय बघा? घट्ट. घरट. अजून? पिल्लू कुठे गेलं? पिल्लू. आणि ह्याच्या पण चोचीत काहीतरी दिसतंय बघा. कापड. कापड. कशासाठी रे कापड घेतलं असेल? ह्याचं पिल्लू आहे का? पण ह्याचं नाव काय आहे ह्या पक्षाचं? मग हे पिल्लू पण कशाचं आहे रे? इथं तुम्हाला कुठं अक्षर दिसत आहेत का लिहिलेली? नाहीत दिसत. बर. अजून या चित्रात बघा काय काय दिसतंय. अंडी त्याची. कशाची अंडी असतील रे? पिल्लूची. पिल्लूची. कोणत्या पिल्लाची असतील? कावळ्याच्या. व्हेरी गुड. इथं बघा कावळा काहीतरी करतोय. काय करतोय असं वाटतंय? कुठं बसलाय? हा. पुढच्या पानावर बघूया आपण अजून काय काय दिसतंय ते. काय आहे रे? कावळ्याच्या चोचीत काहीतरी आहे बघा. काय दिसतंय रे? आळी. आळी कुठं घेऊन चालला असेल तो? खायला का? चित्रामधील विविध बाबी आणि घटनांविषयी योग्य प्रश्न विचारल्याने मुलांच्या विचारांना दिशा मिळते. किती पक्षी तिथं रे? आता बघा इथं काहीतरी आहे छान. नवीन कोणता तरी प्राणी दिसतोय इथं बघा. कुत्रा दिसतोय. अजून? म्याव. ते काय करतायत रे? कुठं बघतायत? घरट्यात काय दिसतंय? पिल्लं. आणि आता या चित्रात बघा काय दिसतंय? हा. पेंग्विनची पिल्लं. अजून या चित्रात काय दिसतंय? कशासाठी चढत असेल रे? हा. मोठी मांजर कशासाठी वरती चढत असेल? बसायला. नीट बघा बरं. हा. काय खायला? पक्षी खायला. मांजर झाडावर का चढत आहे असे प्रश्न विचारल्यावर मुले विचारपूर्वक उत्तरे देताना दिसतात. कशासाठी चढली असेल रे? पिल्लं खायला. आता बघा इथं काय दिसतंय शेवट? पिल्लं उडून कुठे गेली रे? आई जवळ गेली. तर आता तुम्ही ह्या चित्रांचं वर्णन खूप छान केलं बरं का. तर आता तुम्ही काय करायचं? हे चित्र काढायचं आणि खाली त्याची गोष्ट तयार करून लिहायची. चालेल? आम्रपाली इकडं तुम्ही लिखाण करायला जायचे. या फिल्ममध्ये आपण खालील गोष्टी शिकलो. चित्रे पाहून मुले अर्थपूर्ण गोष्ट सांगू शकतात. मुलांना गोष्टीतील घटनाक्रमाचे महत्त्व माहीत असते. चित्रकथा वाचन घेताना मुलांच्या विचारांना चालना देणारे प्रश्न विचारावेत.